गुड मॉर्निंग पोरांनो, जय महाराष्ट्र. कसं काय चाललंय? खरं तर हा व्लॉग कालच सुरू झालाय, पण थोडं लेट इंट्रोडक्शन करतोय. आम्ही निघालोय न्यूयॉर्क वरून इकडे आलो सिएटलला फ्लाईट घेऊन 6 तासाची. ती थोडी डिले झाली होती, काल रात्रीच पोहोचलो. एक मित्र आहे माझा इकडे, विष्णू म्हणून, तो पिक करायला आलेला आणि त्याच्याकडेच थांबलो. तो इथे सिएटलमध्ये ॲमेझॉन मध्येच असतो. कोणाला जर स्थळ पाठवायचे असतील तर त्याचा ईमेल मी खाली मेन्शन करतो. पण एनिवेज, तर आम्ही आज निघालो नॉर्थ कॅस्केड नॅशनल पार्क. सिएटल वरून 2.5 तास लांब आहे. आम्ही आज ही गाडी ॲवेस रेंटल्स मधनं रेंट केली आहे. इथे खूप सारे रेंटल्स अवेलेबल होते, पण मला ही चांगली प्राइस मध्ये मिळाली. आणि ही आहे डॉज हॉर्नेट. तर छान आहे, अशी हायब्रिड, अशी कॉम्पॅक्ट SUV आहे. मस्त पिकअप आहे याचा एकदम जोरात. आणि आम्ही लेट तर खूप झालोय तसं, पण हरकत नाही. थोडंसं ग्लूमी वेदर आहे, पण होप करतो की छान व्ह्यूज दिसतील, मस्त दिसेल एकदम. लेट्स सी. आज जे वेदर सांगितलं होतं, ओव्हरकास्ट, ढगांचं ओव्हरकास्ट, तर ते इतके सुंदर दिसत आहे ना की ते खाली उतरलेत डोंगरांपेक्षा खाली. तुम्ही बघू शकता सगळीकडेच. आता नेमकं ठीक आहे, आपण दाखवून देऊ मग त्याचं. चालेल. आणि आपण आधी थोडं अपसेट होतं की क्लाउडी आहे आणि आपल्याला नाही दिसणार, पावसाची शक्यता आहे. बट नेचर इज नेचर. जरी क्लाउड्स डोंगरांवरती आलेत, खाली आलेत, बट व्ह्यूज आर अमेझिंग. खूपच सुंदर, एकदम सुंदर वाटतं. आम्ही जसं जसं आता नॉर्थ साईडला चाललो आहे, नॉर्थ डिरेक्शन मध्ये, नॉर्थ कॅस्केडला चाललो आहे, तर इकडे आम्हाला खूप सारं फार्मिंगचे हे दिसत आहेत. कॅटल फार्मिंग दिसत आहे, खूप सारं पॅसिकल्चरचं पण मला दिसलं, आणि डेअरीचं वगैरे पण भरपूर आहे इकडे. तर छोट्या छोट्या गावांमधनं चाललो आहे आम्ही. तर इथे US मध्ये हे खूप छान असतं. तुम्ही जर एखाद्या छोट्या स्मॉल टाउन मध्ये गेले ना, तर तिकडे तुम्हाला हमखास तिथली लोकल एक आईस्क्रीम शॉप असतो, जे तिथून ते लोकल प्रोड्यूस मॅन्युफॅक्चर करतात आणि तिकडे सेल करतात. आणि US चा जो स्मॉल स्कूप आहे ना, तो आपल्या इंडियामध्ये लार्ज स्कूप एवढ्यापेक्षा जास्त मोठा असतो. लार्ज नाही, एक्स्ट्रा लार्ज बोललास तरी चालेल. तर इथे लोकांना आईस्क्रीम असंही खूप आवडतं. इथे 1000 पेक्षा जास्ती फ्लेवर्स आहेत आईस्क्रीमचे. पण एक कुठेही गेलं ना, स्मॉल स्कूप घेतला ना, एक $4-5 असतो, पण तो स्मॉल स्कूप सुद्धा एवढ्या मोठ्या कप मध्ये येतो की त्याच्यात आहे ना आरामात एका माणसाचं काय 2 माणसांचं होऊन जाईल. आणि इकडे डगलस फर म्हणून खूप सारं हे दिसतंय, वूड, जे इथे हे लोक हार्वेस्ट करतात, जे कन्स्ट्रक्शन मध्ये वगैरे वापरतात. तर आपण एंटर केलं आता नॉर्थ कॅस्केड्स मध्ये, बघू शकता. एकदम टील कलरचं पाणी आहे, सुंदर असं शांत.
रेकॉर्ड करत होती. मला तुला काही प्रश्न विचारायचे होते. विचार 4 ऑप्शन मिळतील का? 4 तर नाही मिळणार, म्हणजे काय मी तुला काही इन्फॉर्मेशन झालं नाही. मी टाइमपास व्हिडिओ मध्ये काही तुला कॉन्टेंट देऊ म्हणून म्हटलं की. ठीक आहे. मग कसं वाटतंय तुला छान थोडस नेचर मध्ये येऊन एवढं हेक्टिक वीक नंतर आणि एवढ्या कामानंतर, मस्त आहे. आणि जेव्हा तू एवढे सुंदर व्ह्यूज बघतोयस तर कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय खरंच, कारण की जेव्हा बाकीचे लोक काम करतात आणि आपण फिरतोय ना, हा, त्याच्यात जास्ती मजा येते. आज वेनसडे आहे आणि आज मिड one day वीक, आहे आणि midweek आणि आम्ही फिरतोय. सुट्टी काढून आलोय. इतकं सुंदर, म्हणजे आमचे कलिग्स मस्त काम करत असतील आणि आम्ही एन्जॉय करतोय. इतकं छान वाटतंय म्हणजे खरंच. आणि व्ह्यूज मी खूप असं नाही बोलत आहे की खूप खूप व्ह्यूज चांगले, कारण की ते खरंच इतके चांगले आहेत की मला समजतच नाही की मी एक्सप्लेनच कसं करू. मी करूच शकत नाही. आणि शुभम खूप खुश आहे आज. Yes. जरी वेदर ग्लुमी असेल तरी मी खुश आहे. युजली मला ग्लुमी वेदर बिलकुल नाही आवडत, बट आज मला ते 2 कारणामुळे आवडतंय. पहिलं कारण असं की जे क्लाउड्स आणि माउंटेन्सचं ब्लेंड होत आहे ते इतकं सुंदर दिसतंय की हे न्यूयॉर्क न्यू जर्सी मध्ये नाही बघायला मिळत. सेकंड म्हणजे की आता समर चालू होता, तो समर इतका हार्श होता की मी 10-15 मिनिटं जरी उन्हात गेले की मी पूर्ण टॅन होऊन जात होते. किती पण सनस्क्रीन क्रीम लावा, किती पण काही करा, तर त्याचा काही उपयोग नव्हता होत. पण आज मी मस्त एन्जॉय करू शकते. मला टेन्शन नाही राहणार की मी टॅन होते की काय होते. सो आय एम लव्हिंग इट. आणि तुला काय आवडतंय ग्लुमी वेदर? मला ठीकच आहे, म्हणजे नाही आवडत, पण व्ह्यूज छान दिसतात. सो छान वाटतंय. ऑलरेडी नॉर्थ कॅस्केड नॅशनल पार्कमध्ये एंटर केलेलं आहे आणि रस्त्यात आम्हाला 2-3 ओव्हरलुक्स दिसले. ते केल्यानंतर आता 15 मिनिटात आम्ही डियाब्लो लेक म्हणून एक पॉइंट आहे तिकडे चाललो आहे. तर त्याला अशी काही हाईक नाही आहे आय गेस, आणि तिकडे मग गाडी पार्क करून आम्ही ते एक्सप्लोर करणार आहे. छोटे मोठे पॉइंट्स इकडचे तिकडचे त्याच्या शेजारचे, आणि आय गेस इकडे जास्ती पॉइंट्स नाहीये. ओव्हरलुक्स 4 to 5 आहे मॅक्सिमम. ते आम्ही आज सगळे कव्हर करायचा प्रयत्न करू. सो स्टे ट्यून. आता आम्ही एका ओव्हरलुकला थांबलो आहे. त्याचं नाव आहे जॉर्ज क्रिक. तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता की किती गाड्या पार्क आहे. इथे भरपूर गर्दी दिसते. एंटर केल्यानंतर मला हे पहिलं असं एक दिसलं पॉइंट की जिकडे मला गाड्या आणि लोक दिसतात. लेट्स सी, लेट्स एक्सप्लोर. हाऊ आर यू फीलिंग? एक्साइटेड. गाईज लुक ॲट द व्ह्यू. इतका छान व्ह्यू दिसतोय. पाणी पण इतकं सुंदर दिसतंय. म्हणजे किती पण वेळा बघितलं तरी असं वाटतंय की अजून किती म्हणजे एक्सप्लोर करू आणि किती नाही. आता इकडे आम्ही थोडं थांबून फोटोज वगैरे क्लिक करू आणि थोडं नेचर
एक्सपिरियन्स करू. आता आपण आलेलो आहे डियाब्लो लेकच्या पायथ्याशी आणि तिकडे तुम्ही बघू शकता की तिकडे आहे डियाब्लो डॅम. त्याचा स्पिलवे तिकडे आहे, त्याच्यावरूनच आलो आपण आत्ता. आज क्लाउडी आणि आता आम्ही खाली आहे, सो रिफ्लेक्शन पडतंय, सो तो कलर एवढा छान उठून नाही दिसत आहे. पण इकडे बघू शकतो की तो कलर असा पूर्ण लेकचा कलर, पूर्ण लेक वर्ण असं टील ग्रीन कलरचा दिसतो. आणि जर कोणाला बोटिंग करायची असेल तर ते इकडून करू शकता. इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बोट राईड्स अवेलेबल आहेत वेगळ्या वेगळ्या टायमिंग्सवरती. लॉन्च पॅड पण आहे आणि एक लर्निंग सेंटर, एन्व्हायरमेंटल लर्निंग सेंटर आणि एक रिसॉर्ट पण आहे. सो इकडे त्या पण गोष्टी आहेत ज्या शुभम. आता आपण कुठे चाललोय? आपण आता सुविनियर घ्यायला चाललो गिफ्ट शॉप मध्ये. There's one person. हे कसं वाटतं हे घेऊ? मस्त आहे. Should allow us about. इकडे वेगळे वेगळे, बट आय फील हे जास्त छान दिसतात. ओके, आता आम्ही इकडे एन्व्हायरमेंटल सेंटरला आलेलो आहे नॉर्थ कॅस्केडला. आम्ही ते गिफ्ट शॉप बघत होतो पण आम्हाला क्लासरूम सापडला. किती छान वाटेल ना इकडे बसून काही अटेंड करायला, लेक्चर्स वगैरे. एकदम. शुभम, आता आपण काय करणार आहे? आता आपण चाललो विस्टा पॉइंटला, ओके. जे आणि आयकॉनिक आहे, जिथून डियाब्लो लेक दिसतो मस्त 2 डोंगरांच्या मध्ये. ओ नाईस. आणि त्याच्यानंतर लेट्स सी, 2-3 ओव्हरलुक्स आहेत अजून. ओके. आणि आपण सकाळपासून काहीच इथे खायला आपल्याला काही असं दिसलं नाही ना जवळ. नाही, जर आज उपास आहे. आणि लाईक जर कोणीकडे प्लॅन करत असेल तर तुम्ही तुमचं लंच कॅरी करा, थोडस काहीतरी ऍटलीस्ट खायला स्नॅक्स तरी कॅरी करा. कारण की इथे काहीच आमच्यासारखं नाही. नाही. नाही, आपण आमच्याकडे फ्रुट्स वगैरे आहे तसं, आणि आम्ही सकाळी खाल्लेलं, ब्रेकफास्ट करून आलो होतो. सो ऑल गुड. थँक्स फॉर रिमाइंडिंग. येस, थँक्यू. केला चिअर्स. तर मी आता इथे आलोय डियाब्लो लेकच्या ओव्हरलुकला. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हा लेक आहे. आम्ही इकडे एका छोट्या टाउनमध्ये आलो आहे. आम्हाला तर नावही माहीत नाही काय, पण इथे एक आईस्क्रीम प्लेस होती जिथे त्यांनी एकदम लोकल असं प्रोड्यूस आहे. सो आईस्क्रीम बघा. आम्ही हे 2 फ्लेवर्स एकत्र केले आणि हे स्मॉल साईज आहे. ट्राय कर आणि सांग कसं. खूप मस्त आहे.
चला हिला आवडलं. आणि मधवाला पण. सो आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलाय. आम्हाला अजून घरी पोचायला 1 तास दाखवत आहे. आज आम्ही नॉर्थ कॅस्केड नॅशनल पार्क फिरलो. खूप छान वाटलं आणि मस्त एक्सपिरियन्स होता. खूप छान एक्सपिरियन्स होता. ग्लेशियर लेक्स असं होत होतं की किती बघू आणि किती नाही. आणि जाताना पण खूप छान सिनिक रूट आहे. हा वेगळा आहे. सकाळी आम्ही वेगळा घेतला होता आणि थोडा थोडा पाऊस पडतोय बट स्टील ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. सो छान वाटतं. काय दिसतंय शुभम तुला बाहेर? इंद्रधनुष्य किती सुंदर दिसतंय ना. खूप सुंदर. खूपच सुंदर दिसतंय. थांबायचं का? आता आम्ही जाणार आहे. विष्णूला पिक करणार आहे. मस्त कुठेतरी डिनर करणार आहे. त्याच्याकडनंच रेकमेंडेशन घेणार आहे. अँड देन विल कॉल इट अ नाईट. तर आता आम्ही कोणचा पार्क? ऐसे बोल कौन सा तुम्ही पार्टनर है. इतना फैंसी पार्क है ये हमको इतना फैंसी पार्क में लेके आया है. ये मेडॉनबर बे पार्क. हाँ तो ये है विष्णु. अगर रिश्ते भेजने हैं तो भेजो, भेजो. इंस्टा आईडी बता. चल बीवी ठकरार. हाँ ओके.